नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेअर मार्केट हे प्रचंड लहरी झालेलं आहे. त्याचा नीट अंदाज बांधणं हे शक्य होत नाही आहे. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाकडे बघितलं जातं. मात्र अस्थिर शेअर बाजाराचा शेअरांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली का, हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून शेअरांच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली का, हे आज आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. शेअर बाजार आज मंगळवार गेल्या 10 दिवसांच्या तुलनेत तसा थंडच बघायला मिळाला. सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी असली तरी सेन्सेक्स केवळ 29 अंक घसरून बंद झाला, तर निफ्टी अवघे 14 अंक घसरला. भारत मंदीतून बाहेर पडला असून ट्रम्प प्रशासन घेत असलेल्या निर्णयांमुळे भारतीय बाजारावर होणाऱ्या परिणामांची चिंता करण्याची गरज नाही, असं मॉर्गन स्टॅनलीचे MD रिद्धम देसाई यांनी म्हटलेलं आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आपला पैसा बाजारातून बाहेर काढतायत. देशांतर्गत गुंतवणूकदार वेगानं गुंतवणूक करू लागलेले आहेत. गुंतवणूकदारांसाठी ही गुंतवणुकीची योग्य संधी असल्याचं देसाई यांचं म्हणणं आहे. सिटी ग्रुपने मारुती सुझुकीचं टार्गेट 800 रुपयांनी वाढवलेलं आहे. गेल्या काही दिवसात झालेल्या पडझडीनंतर कार कंपन्यांचे शेअर स्वस्त झालेत. त्याच्या आधारे सिटी ग्रुपने हे टार्गेट वाढवलेलं आहे. HUL कंपनीच्या शेअरसाठी सिटी ब्रोकरेज फर्मनं बाय रेटिंग दिलेलं आहे. या कंपनीचा शेअर 2850 रुपयांचा आकडा गाठू शकेल असं सिटीचं म्हणणं आहे. मोदी मस्क भेटीनंतर टेस्लाने भारतात नोकर भरती सुरू केलेली आहे. त्यात मुंबई आणि दिल्ली या 2 शहरात 13 जागा भरण्यासाठी टेस्लाची जाहिरात लिंक्डइनवर देण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय कार निर्माते जर त्यांच्या परदेशी बनलेल्या गाड्या भारतात आणून विकत असतील तर त्यावर 100% कर लावण्यात येतो. टेस्लाचा कार बनवण्याचा प्लॅन्ट चीनमध्ये, त्याच प्लॅन्टमधून भारतीय बाजारासाठी कार आणण्यासाठी मस्क आग्रही होते. गेल्या आठवड्यात मोदी आणि मस्क यांच्यात जवळपास 1.5 तास चर्चा झाली आणि सोमवारी टेस्लानं नोकर भरती सुरू केली. त्यामुळे लवकरच टेस्ला कारचा भारतात प्रवेश होईल अशी चिन्ह दिसायला लागली. आग्रही होते. गेल्या आठवड्यात मोदी आणि मस्क यांच्यात जवळपास 1.5 तास चर्चा झाली आणि सोमवारी टेस्लानं नोकर भरती सुरू केली. त्यामुळे लवकरच टेस्ला कारचा भारतात प्रवेश होईल अशी चिन्ह दिसायला लागली. ची पावलं वाखाणण्याजोगी आहेत असं शेअर.com या ॲप्लिकेशनचे प्रमुख उज्ज्वल जैन यांनी म्हटलेलं आहे. ते आणि आज आपण बोलणार आहोत तुमच्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओ विषयी. त्यासाठी आपल्यासोबत आहेत महेश चव्हाण. महेश चव्हाण हे स्वतः गुंतवणूक सल्लागार असून मराठी माणसांना अर्थ साक्षर करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत असतात. महेशजी, तुमचं स्वागत आहे या शोमध्ये. आणि सगळ्यात पहिला प्रश्न, स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप दोन्ही मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत. असं असलं तरी ज्यांनी 5-1 वर्षांपूर्वी गुंतवणूक केली आहे त्यांनी आता त्यांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करण्याची ही वेळ आहे असं आपल्याला वाटतं का? नमस्कार श्रीरंग सर आणि नमस्कार NDTV मराठीच्या सर्व प्रेक्षकांना. सर, मार्केट पडतंय म्हणून पोर्टफोलिओ रिव्ह्यू करावा तर हो. सर, मार्केट पडतंय म्हणून पोर्टफोलिओ रिव्ह्यू करावा तर हो, करायलाच पाहिजे. परंतु मी सांगेन सगळ्या आपल्या प्रेक्षकांना, तर आपण वेळोवेळी सांगत आलोय की म्युच्युअल फंड SIP किंवा म्युच्युअल फंड मध्ये जी आपण गुंतवणूक करतोय ही गुंतवणूक असतानाच की म्युच्युअल फंड SIP किंवा म्युच्युअल फंड मध्ये जी आपण गुंतवणूक करतोय ही गुंतवणूक असतानाच एक डायनामिक स्वरूपाची गुंतवणूक आहे. म्हणजे काय, तर जगाच्या प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीचा याच्यावर इम्पॅक्ट पडतोय. त्यामुळे दर 6 महिन्याला आणि 6 महिन्याला जरी नसेल तरी वर्षातून एकदा तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं गरजेचंच आहे. त्याच पद्धतीने जसं आपण याच्यावर इम्पॅक्ट पडतोय, त्यामुळे दर 6 महिन्याला आणि 6 महिन्याला जरी नसेल तरी वर्षातून एकदा तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं गरजेचंच आहे. त्याच पद्धतीने जसं आपण चेकअप्स वगैरे सगळे असतात, त्याचे डोसेस असतात, त्याच पद्धतीने पोर्टफोलिओमध्ये पण दर 6 महिन्याला ते 1 वर्षामधून एकदा तरी पोर्टफोलिओ रिव्ह्यू नक्कीच झाला पाहिजे. ओके, रिव्ह्यू करण्यासाठी काय काय नेमकं पथ्यपाणी पाळायला पाहिजे किंवा काय बघायला पाहिजे? आपला पोर्टफोलिओ कसा आहे
काय नाही होते, काय जोडलं गेलं पाहिजे असं बघणं अपेक्षित आहे का काय नेमकं अपेक्षित आहे? पॅरामीटर्स पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना पाहिले जातात, तर त्याच्यामध्ये पहिले दोन महत्वाचे पॉईंट मी पॅरामीटर्स पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना पाहिले जातात, तर त्याच्यामध्ये पहिले दोन महत्वाचे पॉईंट मी प्रेक्षकांना आपल्या सांगेन. म्हणजे ज्यांची छोटी 2-5 हजार रुपयाची जरी SIP असेल किंवा 20-25 हजार मीटर्स पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना पाहिले जातात, तर त्याच्यामध्ये पहिले दोन महत्वाचे पॉईंट मी प्रेक्षकांना आपल्या सांगेन. म्हणजे ज्यांची छोटी 2-5 हजार रुपयाची जरी SIP असेल किंवा 20-25 हजार समजा तुमची 10,000 रुपयाची SIP जातीये, तर त्यामध्ये समजा 4 स्कीम असतील, 2,500 करण्याची गरज आहे, बरोबर. कारण जेव्हा एक ऍडवायझर किंवा जेव्हा स्वतःचं प्लॅनिंग करायचंय, तर तुम्हाला सगळ्या पद्धतीचे फंड लागतात आणि तुम्ही टार्गेट पकडताना म्हणजे भविष्यात 5 वर्ष 10 वर्षांनी जे आपल्याला रिटर्न्स मिळवायचे, तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍव्हरेज 12 ते 15% तुम्ही जर तिथे फक्त स्मॉल कॅप आणि मिड कॅपच पकडाल, तर तुमचा पोर्टफोलिओ अशा पडत्या मार्केटमध्ये जास्त तुम्ही जर तिथे फक्त स्मॉल कॅप आणि मिड कॅपच पकडाल, तर तुमचा पोर्टफोलिओ अशा पडत्या मार्केटमध्ये जास्त रिस्क मध्ये जाऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या तुम्ही स्कीम निवडलेल्या आहेत, तुम्ही जर तिथे फक्त स्मॉल कॅप आणि मिड कॅपच पकडाल, तर तुमचा पोर्टफोलिओ अशा पडत्या मार्केटमध्ये जास्त म्हणजे असं पकडा की 2,500 रुपये स्मॉल कॅप मध्ये चालले आहेत, 2,500 मिड कॅप मध्ये चालले आहेत, 2,500 लार्ज कॅप मध्ये चालले आहेत आणि 2,500 तुमचे कुठच्या डेट फंडात चालले, तर त्या कॅटेगरीचा परतावा काय, बरोबर. म्हणजे लार्ज कॅप भारतामध्ये किती परतावा काय, बरोबर. म्हणजे लार्ज कॅप भारतामध्ये किती स्पीडने किंवा किती रिटर्न्स देत आहेत. जर तिकडे रिटर्न ते ऍव्हरेज सरासरी रिटर्न जर 15% आहे आणि तुमची जी स्कीम आहे ती 13% रिटर्न देत असेल, तर नक्की तुम्ही सरासरी पण अचीव्ह करत नाहीये. त्यामुळे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना दोन महत्वाच्या गोष्टी, त्या म्हणजे तुमचं पोर्टफोलिओचं अलोकेशन आणि त्याचबरोबर दुसरं तुमच्या प्रत्येक स्कीमचा परफॉर्मन्स हा अप टू मार्क किंवा बेंचमार्क याला बोललं जातं, तो आहे का बघणं गरजेचं आहे. ओके. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध फंड मॅनेजर एस नरीन यांचं SIP बद्दलचं विधान बरंच व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये जी गुंतवणूक होते ती थांबवून लार्ज कॅपकडे गुंतवणूक वळवावी असा एक निरोप देण्याचा किंवा संदेश देण्याचं काम केलेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? एस नरेन कोण आहेत पहिलं हे आपल्या प्रेक्षकांना माहिती असणं गरजेचं आहे. तर एस नरेन हे भारतातले ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचे सर्व आहेत असं आपण बोलू शकतो. आत्ताच्या घडीला ICICI प्रुडेन्शियल अंडर म्हणजे जवळपास ऍसेट अंडर मॅनेजमेंट म्युच्युअल फंड मध्ये जर बघितली तर 7,33 करोडचा कालचा डेटा आहे. म्हणजे भारतातली सर्वात मोठी म्युच्युअल फंड ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानाला इथे विश्लेषण केलं जातं. आता एस नरेन यांनी जे सांगितलेलं आहे ते आपण दोन पद्धतीने बघू. एस नरेन यांनी जे सांगितलेलं आहे तेच सेबीने 4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं त्यांचा डेटा रिलीज करून, की भारतीय गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये येत आहेत, परंतु ती जी इन्व्हेस्टमेंट करतायत ती मॅक्झिमम चालली आहे स्मॉल आणि मिड कॅपमध्ये, जे धोकादायक चित्र आहे. आणि जर मार्केट डाऊन झालं तर यांना मोठ्या रिस्कमध्ये किंवा पोर्टफोलिओ मायनसमध्ये पाहावं लागेल, हे सेबीने 4 महिन्यापूर्वी सांगितलंय. तेच एस नरेन यांनी सांगितलंय की स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात आणि त्यातले तुम्हाला रिस्क फॅक्टर माहिती नसतील, तर तुम्हाला वेळ आली थांबण्याची आणि शिफ्ट करा तुमचा पोर्टफोलिओ लार्ज कॅप मध्ये. दुसरं महत्वाचं त्यांनी विधान म्हणजे त्याचा 20 मिनिटाचा पूर्णपणे तो इंटरव्ह्यू आहे. दुसरं एक त्यांनी सांगितलंय की भारताचं जे स्टॉक मार्केट आहे ते ओव्हर व्हॅल्यूड आहे. ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे काय, जर समजा एखादी गोष्ट आज 100 रुपयाला मिळते तर बोललं जातंय, म्हणजे जे व्हॅल्युएशन अनालिस्ट आहेत ते बोलतात की भारताचं मार्केट 200 रुपयाचं चालू आहे, म्हणजे किंमत आहे 100 रुपये आणि हे 200 रुपये चालू आहे. पण ह्याच्यामध्ये एक लक्षात घेणं गरजेचं आहे की हे 2020 पासून बोललं जात आहे. तर कुठचीही इकॉनॉमी जी वाढती इकॉनॉमी आहे तर त्यांचं व्हॅल्युएशन हे हायच असतं.
त्यामुळे गुंतवणूकदारांनी तो 20 मिनिटाचा पूर्णपणे इंटरव्ह्यू जर पाहिला आणि त्याच्यावर मग स्वतःचं मत ठरवलं तर खूप बेटर राहील, ना की फक्त एक वाक्य पकडून त्याच्यावर घाबरण्यासारखं काही कारण नाही. ओके, लॉंग टर्म मध्ये जर बाजार चांगले रिटर्न देत असतील तर SIP थांबवावं असं नरीन यांना का वाटत असावं, याबद्दल तुमचं काय मत आहे? नरेन सरांनी जे सांगितलेलं आहे ते काळजीपूर्वक, म्हणजे एक काळजीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की जर गुंतवणूकदारांना कंटिन्युअस मार्केटमध्ये गुंतवणूक करून ठेवायचं आहे तर तुम्ही एवढ्या रिस्की पर्यायामध्ये जाऊ नका. आणि त्यांनी सांगितलंय की SIP स्टॉप करू नका किंवा SIP थांबवा असं सांगितलेलं नाहीये. त्यांनी सांगितलंय की तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहात, तुम्ही छोटे गुंतवणूकदार आहात, आधी तुम्ही मार्केटचे जे रिटर्न्स आहेत म्हणजे इंडेक्सचे जे रिटर्न्स असतात 15%, 16%, अशा पद्धतीचे लार्ज कॅप मल्टी कॅप मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. हळूहळू तुम्हाला मार्केटची रिस्क कळेल आणि देन तुम्ही स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये ठराविक पोर्शन, म्हणजे बोललं जातं की एखाद्याचं वय आज 30-35 वर्षाचा युवक आहे, 30 वर्षाचा युवक आहे बोललं तर त्याचा 70% म्हणजे 100 रुपये जर तो गुंतवतोय तर 70 रुपये त्याच्या इक्विटीमध्ये असायला पाहिजे. तर त्या 70 रुपयामधले 1/3, बरोबर, म्हणजे 1/3 जर पकडलं म्हणजे 33%, त्या 70 मधले 33% जे आहेत ते स्मॉल कॅप किंवा मिड कॅप मध्ये असायला पाहिजे. मुळातच आपण जो विषय हाती घेतलेला आहे पोर्टफोलिओ रिव्ह्यूचा, त्याकडे थोडासा वळूया. आणि प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायला गरजेचा आहे तो म्हणजे की आपण एकदा रिव्ह्यू केला की त्याच्यामध्ये बदल कसे करायचे, याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन करता का गुंतवणूकदारांना? ते कसं मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि काय बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? बरोबर. तर याच्यामध्ये काय की पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना आम्ही जेव्हा आमच्या गुंतवणूकदाराचे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करतो तर त्यांना आम्ही स्टार्टिंगलाच सांगतो की पहिले 3 वर्ष जे आहे ते तुम्हाला एकदम पॅसिव्ह लेवलला इन्व्हेस्टमेंट करायचं, म्हणजे तुम्हाला काही नाही बघायचं, काही असेल ते आम्ही बघू. यामागचं कारण आहे ही एक झाड लावायची प्रक्रिया आहे. ज्या पद्धतीने एखादं झाड लावलं आहे, मग ते नारळाचं आहे, आंब्याचं आहे, तर त्यांना फळं यायला एक 5, 6, 7 वर्षाचा कालावधी जावा लागतो, बरोबर. तर त्यामुळे पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना प्रत्येकाला एक सर्वात महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की नक्की तुम्ही गुंतवणूक केली आहे कशाला. हा जो पोर्टफोलिओ केलेला आहे, जी तुम्ही 10,000, 20,000ची SIP करताय तर ती नक्की कशासाठी केली. जर आपण एक प्रवासाचं उदाहरण मी दरवेळेला देतो, आपण कुठेतरी मोठ्या प्रवासाला चाललो असतो, ट्रॅफिक जाम होतं आणि त्यावेळेला तासनतास आपल्याला एका ठिकाणी उभं राहावं लागतं आणि 2 व्हीलरवाले, सायकलवाले बाजूने आपल्या जात असतात, आपल्याला पास करत असतात. मग तिथे आपण आपली कार सोडून आपण लगेच 2 व्हीलरवर बसत नाही किंवा चला मला पण 2 व्हीलर द्या. त्यामुळे थोडा संयम ठेवून आपल्याला आपला पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना खरं मी ही गुंतवणूक केली आहे तर मला थोडं मार्केटचे सेटबॅक हँडल करून पुढे जायचंय, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की रिव्ह्यू झाल्यानंतर एखाद्याने SIP थांबवायचं ठरवलं तर ती जी रक्कम, जी SIPची रक्कम आहे ती कुठे त्याने फिरवली पाहिजे? का ती दुसऱ्या पद्धतीच्या गुंतवणुकीमध्ये त्यांनी फिरवावी, का दुसरा म्युच्युअल फंड निवडावा, का जो आपला म्युच्युअल फंड आपल्या पोर्टफोलिओमधला जो सगळ्यात चांगली कामगिरी करतोय त्याच्यामध्ये SIP करावी, याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर. जर याच्यामध्ये 2 उत्तर मी देऊ शकतो श्रीरंग सर. जर तुमची स्कीम जी आहे, म्हणजे मगाशी जसं आपण सांगितलं पोर्टफोलिओ रिव्ह्यू करताना की बेंचमार्क रिटर्न काय आहेत, बरोबर. जसं आपल्या इकडे एखाद्या एरियामध्ये रिअल इस्टेटचे रेट वाढतात, हे कशावरून ठरलं जातं की त्या एरियामध्ये गेल्या वर्षभरामध्ये व्यवहार काय झाले आणि त्याचा ॲव्हरेज रेडी रकेनर रेट त्या पद्धतीने बनतो. त्याच पद्धतीने जर तुम्ही केलेल्या स्कीम मध्ये आणि बाकीच्या त्या पद्धतीच्या स्कीम मध्ये, म्हणजे त्या प्रकारच्या योजनेमध्ये जर मिळालेले रिटर्न जास्त असतील तर नक्कीच तुम्हाला त्या स्कीम मधून बाहेर पडणं गरजेचं आहे, बरोबर. पण हे असं नसायला पाहिजे की 6 महिन्यापूर्वी SIP चालू केली आहे आणि आपण बाहेर पडतोय. कारण पडत्या मार्केटमध्ये तुम्ही सांगू नाही शकत की कोण बेस्ट आहे म्हणून, बरोबर. तर इथे कमीत कमी 3 वर्ष पिरियड व्हायला पाहिजे आणि 3 वर्षानंतर तुम्ही डिसिजन घ्या की याच्यातून मला बाहेर पडायचंय की नाही. आणि दुसरी गोष्ट, जर ती स्कीम प्रॉपर वर्क करत नसेल तर नक्की त्यातले पैसेही तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करायचे आणि SIP पण तुम्हाला नवीन स्कीम मध्ये चालू करायची. आता रिव्ह्यूचा जेव्हा मुद्दा येतो आणि आपण लॉंग टर्मसाठी म्हणजे किमान 3 वर्ष तरी आपण गुंतवणूक करत राहावी. तुम्ही मगाशी एक झाडाचं उदाहरण दिलं की झाड लावल्यानंतर फळं येण्यासाठी त्याला थोडासा वेळ जाऊ द्यावा लागतो.
3 वर्षानंतर आपल्याला असं वाटलं की हां, ही आता चांगला आपल्याला फायदा होतोय, पण 3 वर्षाच्या आतमध्ये जर एखादी गुंतवणूक जर घसरत असेल तर त्याच्यासाठी रिव्ह्यूमध्ये अनेक लोक फसतात. म्हणजे हा ट्रॅप आहे असं वाटतं का तुम्हाला? हो, हा ट्रॅप कसं झाला मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा आम्ही आमच्या क्लायंटला बोलतो की पोर्टफोलिओ रिव्ह्यू आम्ही त्यांना पाठवतो, बोलतात हे काय आहे पोर्टफोलिओ रिव्ह्यू. कारण कसं झालंय की ॲपच्या माध्यमातून आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, ॲपच्या माध्यमातून प्रत्येक जण रोज सकाळी पोर्टफोलिओ बघतो. तो बोलतो पोर्टफोलिओ तर मी रोज बघतोय, मला रिव्ह्यूची काय गरज आहे. बरोबर. त्यामुळे इथे काय होतं की नक्की करायचं काय, पोर्टफोलिओ रिव्ह्यू म्हणजे नक्की काय, हा जे नवीन गुंतवणूकदार आहे त्यांच्यासाठी मोठा प्रश्न आहे. तर पोर्टफोलिओ रिव्ह्यू म्हणजे सेम तसंच तुमचे आई वडील असतील किंवा तुमच्या घरामध्ये एखादा डायबिटीजवाला व्यक्ती असेल तर त्यांची वेळोवेळी शुगर चेक केली जाते. बरोबर. तर त्याच पद्धतीने पोर्टफोलिओ रिव्ह्यू मध्ये सर्वात महत्वाच्या ज्या गोष्टी एकच आहेत की तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचंय 10 वर्षानंतर तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किती पैसे पाहिजेत. बरोबर. 15 वर्षानंतर तुमच्या रिटायरमेंटला किती पैसे पाहिजेत आणि ते जे रिटर्न्स तुम्हाला मिळवायचे. तर सर्वात महत्वाची गोष्ट मी प्रेक्षकांना सांगेन, तर तुम्हाला रिटर्न चेस करताना हे वेळोवेळी सेबी सांगते की तुम्ही 12%नीच रिटर्न चेस करताय या पद्धतीने पकडा. कारण आज आपण तुम्ही गेल्या 3 वर्षात जर काही स्कीम मध्ये 28% रिटर्न पाहताय तर तुम्हाला फक्त आणि फक्त फ्रस्ट्रेशन मिळेल आणि तिथे तुम्ही वेडेवाकडे डिसिजन घेत राहाल. म्हणजे इथून तिथे म्हणजे या स्कीम मधून त्या स्कीम मध्ये, त्या स्कीम मधून या स्कीम मध्ये, असे कधीच तुमचे रिटर्न्स पण बनणार नाहीत आणि तुम्हाला शांत झोप पण लागणार नाही आणि संपत्ती पण बनणार नाही. ओके. रिव्ह्यू झाल्यानंतर ज्या स्कीमचा SIP आपण दुसऱ्या फंडात वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण मूळ स्कीममध्ये जी रक्कम जमा झालेली आहे ती कदाचित वाढलेली देखील असेल, पण आता गेल्या काही वर्षात ती कमी होत असेल किंवा कदाचित तेवढी ती स्कीम काम करत नसेल, तर ते जमा झालेले पैसे पण परत काढून घ्यायचे, दुसरीकडे गुंतवायचे का आहे तसेच ठेवावे, त्यात फायदा असेल? याच्यामध्ये तेच सांगेन की जर ती स्कीमच परफॉर्म करत नसेल तर ते पोर्टफोलिओ शिफ्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या स्कीम मध्ये आतापर्यंत तुम्ही 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते पण त्याचे रिटर्न्स बेंचमार्कला मॅच नाही होत आहेत, तर ती SIP पण स्टॉप होऊन दुसऱ्या स्कीम मध्ये जायला पाहिजे. आणि दुसरं, तिथे आतापर्यंत जेवढे पैसे जमलेले आहेत ते पैसे घेऊन पण तुम्हाला त्या दुसऱ्या स्कीम मध्ये शिफ्ट व्हायचंय. कारण हे का सांगतो मी लक्षात घ्या, कारण एक आयडियल पोर्टफोलिओ जर एखाद्या फॅमिलीचा आहे की ज्यांना मुलांचे एज्युकेशन, रिटायरमेंट प्लॅनिंग, एखादी कार घेण्यासाठी जे काय करायचं, तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 7 ते 8च मॅक्झिमम म्हणजे 5 ते 8 स्कीम असायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला कळायला पाहिजे की हे शिफ्टिंगमुळे तुमच्या स्कीम वाढणार नाही. बरोबर. आणि मग ते डिसिजन मेकिंग होत नाही. आणि आज गुंतवणूकदारांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ओव्हर अनालिसिस, डिसिजन पॅरालिसिस. म्हणजे एकच गोष्ट सगळीकडून ऐकतोय पण नक्की डिसिजन काय घ्यायचा कळत नाही. ओके. आता ज्यांना SIP मध्ये बदल करायचे, दुसऱ्या फंडामध्ये आपल्याला SIP सुरू करायची असं एखाद्याने ठरवलं, तर त्याने कोणत्या फंडामध्ये SIP करायची याबाबत तुम्ही काही मार्गदर्शन करता का? कुठला फंड सध्याच्या घडीला सर्वोत्तम ठरू शकतो SIP साठी? आत्ताच्या घडीला आपण एखादा स्पेसिफिक स्कीम नाही सांगणार श्रीरंग सर, कारण सेबी खूप कंटिन्युअस याच्यावर हे करते. तर पण मी याच्यामध्ये सांगू शकतो की आत्ताच्या मार्केटमध्ये किंवा जे नवीन गुंतवणूकदार आहेत यांच्यासाठी गेल्या 5 वर्षामध्ये सर्वात जबरदस्त जो योजना आलेली आहे, प्लॅन आलेले आहेत, ते म्हणजे मल्टी कॅप किंवा त्याला बोलतात फ्लेक्झी कॅप फंड. गेल्या वेळेला पण आपण याच्याबद्दल सांगलो आणि वारंवार आपण सांगतोय, कारण यामध्ये ज्या पद्धतीचा पोर्टफोलिओ बनतोय, म्हणजे तुम्ही 5,000 रुपयाची जरी एक छोटा गुंतवणूकदार आहे आणि तो 5,000 रुपयाची जरी गुंतवणूक करतोय, तर त्या 5,000 रुपयामध्ये त्यांना चॉईस जे भेटत आहेत की एकाच वेळेला त्यांना लार्ज कॅप मध्ये पण गुंतवणूक करता येते, एकाच वेळेला त्यांना मिड कॅप मध्ये पण करता येते, एकाच वेळेला त्यांना स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये पण गुंतवणूक करता येते. त्यामुळे मी सांगेन की ज्यांनी आतापर्यंत स्मॉल कॅप, मिड कॅप मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत आणि आता त्यांना पॅनिकनेसमुळे खूप लॉस दिसतोय आणि पुढे काय अंधार दिसतोय किंवा कसं करायचं किंवा एक्झिट घ्यावं असं वाटतंय, तर एक्झिट घेऊ नका. पण तुम्ही चांगल्या ॲडवायझरच्या सल्ल्याने मल्टी कॅप किंवा फ्लेक्झी कॅप मध्ये तुम्ही जाऊ शकता. आणि त्याच्यामध्ये जर बघायला सांगायचं झालं तर जे
कमीत कमी 5 ते 7 वर्ष जुने जे फंड आहेत, आयसीआयसीआयचा फ्लेक्झी कॅप आहे, पराग पारिकचा फ्लेक्झी कॅप आपण वारंवार सांगतो, कारण ह्या फंडनी अल्टिमेटली मार्केटला बीट करून खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स जनरेट केलेले आहेत. ओके, आपल्याच एका कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हटलेला होतात की आपलं लाईफ एन्जॉय करायला अशा पडत्या बाजारामध्ये नफ्याची माती करण्यापेक्षा तो खर्च केलेला बरा, असं तुम्हाला वाटत नाही का? जर नाही तर मग याचं उत्तर कसं द्यायचं? बरोबर. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण खूपदा पोर्टफोलिओ 4 लाख 5 लाख प्रॉफिटमध्ये दिसतो आणि नंतर तो वाईप आउट होतो आणि कळतच नाही, मी खर्च पण नाही केले. तर ह्याला इकॉनॉमीमध्ये खूप चांगलं हे बोललं जातं की काही न करता पॅनिकनेस निर्माण होतो. म्हणजे विचार करा की एखादा गुंतवणूकदार आहे जो मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो आणि तो त्याचे ट्रॅव्हलिंगवर पैसे वाचवतोय महिन्याला 2,000 रुपये आणि त्याच्यातून तो SIP करतो आणि 3-4 वर्षात त्याला दिसायला लागतं, अरे मी एवढी गुंतवणूक केली आणि त्याचे मला 50,000 रुपये वाढले, बरोबर. आणि ते एखाद्या दिवशी तो त्याच पद्धतीने ट्रॅव्हल करून घरी आल्यानंतर बघतो, अरे मार्केट डाऊन झालं आणि 50,000 सगळे गेले. तर एक लक्षात घ्या, तर कुठे तुमचे जे लॉंग टर्म गोल्स, म्हणजे आम्ही बोलतो की लॉंग टर्म गोल्स बरोबर काही SIP अशाही असल्या पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला थोडेफार रिटर्न्स भेटले तर ते भेटलेल्या पैशाचं तुम्ही थोडं काहीतरी एन्जॉयमेंट करू शकता, बरोबर. तर याच्यासाठी फक्त एवढंच आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जी तुम्ही गुंतवणूक करताय तर लाईफ गोल्ससाठी जे पैसे आहेत, म्हणजे जिथे तुमच्या मुलांचं एज्युकेशन आहे, रिटायरमेंट आहे, तिथे कुठे धक्का न लागता मग हे प्लस मायनस म्हणून पुढे जाईल. परंतु जिथे पैसे वाढले आहेत आणि वाटतंय की मार्केट थोडं खाली येतंय तर कुठेतरी थोडा प्रॉफिट बुक करून, म्हणजे एखादी शिमला कुल्लू मनाली ट्रिप तुम्हाला करावीशी वाटते, म्हणजे आनंद पण घेणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतंच पैसे सेव्ह करतोय आणि मग असं मार्केट डाऊन झाल्यानंतर येणारा पॅनिकनेस खूप जणांना हँडल करता येत. ओके, आता अनेक लोकांना आकर्षण असतं ते NFOचं, का तर 10 रुपयात त्याचा NAV मिळतो म्हणून. आता तुम्ही गुंतवणूकदारांना सल्ला दिला की फ्लेक्झी कॅप किंवा मिड कॅप अशा पद्धतीचे फंड निवडले तर बरं पडेल. आता NFO येत आहेत, ते देखील या प्रकारामध्ये कदाचित असू शकतात. जर गुंतवणूकदारांनी NFOमधले मिड कॅप फ्लेक्झी कॅप फंड निवडले एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चांगला परफॉर्म करणारा फंड असेल, तर याच्यातली निवड कोणती करायची? NFOची करायची का चांगला परफॉर्म करणाऱ्या फंडची करायची? नवीन गुंतवणूकदारांना तर मी सांगेन की पहिलं तुम्ही मार्केटमध्ये येताना जे ऑलरेडी फंड मार्केटमध्ये गेले 5 वर्षापासून आहेत त्या माध्यमातून गुंतवणूक करा, कारण त्याचा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्या समोर असतो. तुम्हाला डिसिजन घ्यायला एक समोर ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे तिथे जेव्हा तुम्हाला एखाद्या फंडचा ट्रॅक रेकॉर्ड असतो त्यामुळे विश्वासार्हता वाढते, कॉन्फिडन्स वाढतो. पण NFOचा काय असतो, NFOचा आत्ताच्या घडीला कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नसतो, कारण ते नवीन आलेले फंड असतात. त्यात अजून एक महत्वाचं विधान 2 दिवसापूर्वी आलेलं आहे की भारतामध्ये जेवढे फंड मॅनेजर आहेत तर त्यातले 70% फंड मॅनेजर हे गेल्या 5 वर्षामध्ये आलेले आहेत. तर त्यांच्याकडे एवढा पैसा गुंतवणूक करण्याचं एक्सपिरियन्स पण नाहीये, बरोबर. इथे मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा म्हणजे जे जुने फंड मॅनेजर आहेत आणि त्याचे जुने फंड आहेत, तर नवीन गुंतवणूकदारांनी किंवा ज्यांना आपल्या रिटायरमेंट आणि मुलांचे एज्युकेशन, मी वारंवार ह्या 2 गोल्सवर बोलतोय, कारण अल्टिमेटली एका फॅमिलीमध्ये सर्वात महत्वाचे जर कोणते गोल असतील तर ते म्हणजे रिटायरमेंट आणि मुलांचे एज्युकेशन. तर तिथे कुठेही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका. त्यामुळे NFOच्या ऐवजी मी नक्कीच सांगेन 5-6 वर्ष जुने असलेले आणि 7 वर्ष जुने असलेले फंड तर अतिउत्तम. अनेक लोक प्रश्न विचारतात की जसं प्रॉडक्टला रेटिंग असतं तसं म्युच्युअल फंडला नसतं का? तर तसं रेटिंग असेल तर ज्याला चांगलं रेटिंग त्याच्यातच आम्ही गुंतवणूक करू. मग त्याच्यामध्ये पण अगेन मी तेच मगाशी सांगितलं की पोर्टफोलिओ अलोकेशन जर आपल्याला करायचं आहे आणि NFO मध्ये म्हणजे 10 रुपयाची NAV भेटते, कमी किमतीमध्ये भेटते, तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे 20-30% अलोकेशन त्याच्यामध्ये करू शकता. NFO म्हणजे ज्या न्यू फंड ऑफर ज्या स्कीम येतात, तर तुम्ही 10,000 रुपये करणार असाल तर 2-3,000 रुपये तरी 30% तरी तुम्ही करू शकता. पण सर्वच पैसे NFO ला करणार तर हे रिस्की आहे. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की आयडियल ॲलोकेशन पोर्टफोलिओमध्ये कसं असलं पाहिजे? मिड कॅप आणि स्मॉल कॅपला आता याच्या पुढे हातच लावायचा नाही का?
का ते असले पाहिजेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये? सगळा भर हा लार्ज कॅपवरच ठेवायचा का? कसं असलं पाहिजे पोर्टफोलिओचं व्यवस्थापन? श्रीरंग सर, मी आपल्या प्रेक्षकांना सांगेल की तुमचा पोर्टफोलिओ, आयडियल पोर्टफोलिओ हा पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोल आधारित असायला पाहिजे. जर मला ठाण्यावरून CST ला जायचं आहे तर मी फास्ट ट्रेन पकडूनही जाऊ शकतो. आणि स्मॉल कॅप आणि मिड कॅपचा तोच रोल आहे, कारण स्मॉल कॅप, मिड कॅप तुम्हाला इंडेक्सच्या पुढचे रिटर्न्स देतात. म्हणजे इंडेक्सच्या पुढचे म्हणजे काय, सेन्सेक्स असेल, निफ्टी असेल, यांना इंडेक्स बोललं जातं, बरोबर. आणि त्याचे रिटर्न जर इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये गेल्या 30 वर्षातले जर रिटर्न बघितले तर 16% ॲव्हरेजचे रिटर्न. जर तुम्हाला 16% ॲव्हरेजनी जर रिटर्न मिळवायचे तर तुमचे लार्ज कॅप वगैरे असले ठीक आहे. परंतु जर एखादे तरुण आहेत जे 25, 30, 35 ज्यांच्याकडे काळ खूप मोठा आहे, म्हणजे पुढच्या 25-30 वर्षाचा आहे, तर मी नक्की सांगेल स्मॉल कॅप आणि मिड कॅप सारखा पैसा कुठेच बनत नाही, बरोबर. फक्त त्याचा प्रॉपर अभ्यास आणि स्टडी करणं गरजेचं आहे. कारण स्मॉल कॅप आणि मिड कॅप नसेल तर सामान्य व्यक्तीला, श्रीरंग सर, वेल्थ क्रिएटच करता येणार नाही, बरोबर. फक्त लार्ज कॅप घेऊन तो काय करेल, 12-15% मिळवेल, तो त्याच्या गोलसाठीच निघून जातील. पण जसं आपण लास्ट टाइम आपल्या गेल्या आठवड्याच्या एपिसोडमध्ये बघितलं की 50-40 मधल्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यांच्याकडे मोजून 10-15 हजार रुपये राहतात, तर त्यांना मिड कॅप आणि स्मॉल कॅप शिवाय पर्यायच नाहीये. फक्त मी आपल्या NDTV मराठीच्या प्रेक्षकांना एकच सांगेल, स्मॉल कॅप आणि मिड कॅप खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न देतात, परंतु तिथे तुम्हाला हॉरायझन, जो इन्व्हेस्टमेंटचा कालावधी आहे, तो 7 वर्षाचा कमीत कमी असायला पाहिजे, तर तुम्हाला काहीतरी चांगलं तिथे हाती संपत्ती लागू शकते. आणि पोर्टफोलिओ जर तुम्हाला बॅलन्स करायचा आहे तर मी अगेन तुम्हाला सांगेन की तुमचा गोल जर 10-15 वर्ष पुढे असेल तर 50% तरी तुमच्याकडे स्मॉल कॅप, मिड कॅप, आणि त्याच्यामध्ये पण सांगेन जे नवीन गुंतवणूकदार आहे, तुम्ही स्मॉल कॅपच्या पण नादाला लागू नका. तुम्ही मिड कॅपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने पैसा इन्व्हेस्ट करू शकता, जिकडे ऑटोमॅटिकली रिस्क पण थोडी स्मॉल कॅपमध्ये थोडी हाय रिस्क असते, कारण इंडियामध्ये अजूनही खूप स्मॉल कॅपला खूप कमी छोट्या छोट्या कंपन्या आहेत, पण मिड कॅपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. धन्यवाद महेशजी, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. असं म्हणतात की चढणारं मार्केट जे असतं ते संधी निर्माण करतं आणि पडणारं मार्केट हे ट्रॅप म्हणजे सापळा निर्माण करतं, जे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अडचणीचं ठरू शकतं. हा ट्रॅप कसा वाचवायचा हे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून, सल्लागारांच्या माध्यमातून, तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून सामान्य गुंतवणूकदारांची फसवणूक होणार नाही, त्यांचा पैसा सुरक्षित राहील. आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.